पाणी ठेवा तिथं. तू लागन तवा घे. हम्म. काय काय आणायचं बाजाराला चाललो होतो. आता काय आणायचं माहित नाही तुम्हाला? एवढा दिवस राहताय माझ्यासोबत, मला काय आवडतं काय नाही. हेच ना शेंगा, गवारी शेंगा, वाला शेंगा. तुला शेंगा जास्त आवडत होतं. हा भोपळा आणायचा ना. आणा आणा. बर अजून काय? आपण सोबत दोघं गेलो असतो ना. मला इथं माझ्या स्टुडंट्सचे पेपर चेक्स करायचे. मला तेवढेच कामं नाही आहेत. एक तासात आपण जाऊन आलो असतो. तेच म्हटलं, तुमच्यासारखे मी घरात बसून नसते, मला भरपूर काम आहेत. ठीक आहे राहिलं. ऐक ना, माझं 2 दिवसात बॅलन्स संपायचा आहे. 2 दिवसांनी? अजून 2 दिवस आहे. कोणाला फोन करायचा तुम्हाला? करायचा असेल ना तर माझ्या फोनवरून कॉल करायचा. एवढं काय अर्जंट नाहीये. ते खित काच फुटली, बरं नाही दिसत. तुझ्या कोणच पडला होता. हा करू कधीतरी त्याचं. एवढं अर्जंट आहे का? मी काय म्हणतोय, केस वाढले थोडे, जास्त पैसे दे मला. पैसे दे ना. आता दिलेच होते ना मध्ये. एकदाच करता येत नाही का तुम्हाला? 15-15 दिवसांनी काय लय बारीक किलो गोड नाही दिसत, चांगलं नाही दिसत ते. आता भाजी पुरते घेऊन जा. बाकीचं काय असेल ते नंतर बघू आपण. एवढे किती पैसे तर आहेत. किती लागतील? बाजारला तू बघ ना आता काय रेट चालू आहे त्याच्यानुसार दे की. घ्या. एवढ्या याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे. सगळं काय नंतर येत? बघू. एवढे पैसे आहेत. मला चप्पल घेतली असती एखादी. चप्पल तुमचं सगळं एकदमच मांडायचंय का? त्यासाठी कमव मग जाऊन माणसानी. मी काय म्हणतोय, मला असं फिक्स ठरवून दे की मला महिन्याला 10,000 खर्चायचे. मी माझ्या हाताने खर्चवतो. मग मी ते बजेट टाकन. तू जर लागलं तेव्हा असं द्यायचं. मला बी मागायला कसं तरी वाटतं. एखादा 10,000 देऊन ठेव. नाही तेवढाच भागवलं तिथून पुढं. 10,000 ना? मग त्यासाठी आपण स्वतः ते 10,000 कमवावे. त्यासाठी किती कष्ट लागतं ना ते बघावं बाहेर जाऊन जरा. ऐक तर 10,000 दे म्हणायला काय जातंय तुमचं? जा, जेवढे पैसे दिले तेवढे भाजी घेऊन या. मला काम आहे तिथं. उद्या सबमिट करायचंय मला स्कूलमध्ये. अर्ध्या तासात जाऊन आलो असतो. भाजीच आणायची तुझ्या हाताने घे. परत खराब आली किंवा थोडं काळे पडलेले दिसले की तू मला म्हणते जायचंय का नाही? जायला. मला जायला तर मला पाय दिले तर मला जावाच लागणार आहे. जावा मग. मी काय म्हणतो, कटिंग दाढी तरी ते बघू नंतर. ठीक आहे. बरं तुमचं ऐक झालं असेल तर मी ते आई बसली बाईला. आईला काहीतरी बिस्किट त्याचं औषध आणावं. पैसे तेवढ्याच तरी दे. माझं जाऊन दे, मी कसा करेन पण आईला. घ्या घ्या. जास्त 10 रुपयात काय येत आहे? बिस्किट म्हटले ना तुम्ही? आणि ती मग 10 रुपयालाच बिस्किट भेटतं. बाकीचं मला सांगायचं नाही. जावा आता. अरे बीपी जावा. साखर जास्त आहे त्यांना. त्यांच्या गोळ्या तरी मला आणून दे. माहित नाही. फक्त 100 रुपये दे अजून. मला माहित नाही. माहित नाही मला. अरे भाजी आणली ना मग बघू अरे आपण माझी नंतर. आई म्हणून तू असं नको करू. तू आता तुझ्या घरातलं असतं तर मग त्यासाठी लेकानी कमवावं. माझ्या जीवावरती घर इथून चाललंय माग ना हे. तू आता लागली नोकरीला 2 वर्ष झालं. त्याच्या आधी काय काम नव्हतं करीत काय? MIDC होतो ना कामाला मी. मग ते संपलं. आता जस्ट काय काही करंटली काय चाललंय ते बघा ना. तू कोण नोकरीला कमवतं? लागली. कमवतो कोण? जास्त तोंड चालवायची गरज नाही. हात जेवढं नको. दिलंय? हा ठीक आहे आणतो मी. जा. मला भरपूर 100 काम रुपये आहे. दे म्हणतोय. माझ्याकडे काहीच नाही. पैसे सगळे काढून घेतले. संपले माझे होते ते. जेवढं दिले तेवढं मध्ये भागवायचं. परत जर विचारलं तर हाय तेवढे पण घे. हाय ती भेटणार मग ही पिशवी खा तू. तेवढं तरी बागन मग. हा मग तुम्ही पण पिशवीच खावा आणि तुमच्या आईला पण पिशवीच द्या. कुठेतरी काम करायला अजून हातपाय धडधाकट आहेत. मला एवढं उरफाट बोलायला काय येतं? फट मी बोलायला. फक्त म्हणतोय आवाज आहे ना, आवाज कमी ठेवायचा. आवाज गप्पे म्हणून तर माझ्या असली वेळ आली. जावा. जेवढं दिले तेवढे परत घेईल. नाही तर जेवढं सांगितलं ना तेवढं 500 रुपये मध्ये भरपूर भाजी येते. जावा घेऊन या. लग्नाला आपले 4 वर्ष होत आलेत. अजून लेकरू नाही काय नाही. लोक मला नाव ठेवायला लागले. 4 माणसात जाता पहिल्यांदा येईना मला. कमवायची अक्कल ठेवायची. लेकर काय कमवायला काय? लेकरला इथं पैसे माझ्याकडनं चाललेत तुमच्यासाठी. घरातलं लेकरू मी काय बघते, लोकांना सगळं म्हणणार, लाईट तुलाच बिल होणार मी आहे. बघते, सगळं मीच बघते. तुम्ही काय करता? सांभाळीन की मी सगळं. लेकरू होऊन देते एखादं पहिलं तरी. काम धंद्याला लागायचं मग लेकराची भाषा बोलायची. समजलं? तू आता नोकरी लागली म्हणून तुला लई झाली बरं का. पण मला काय म्हणते, एक होऊ दे. कस मुलगा हो मुलगी हो, पण एक झालं ना कुणी नाव ठेवणार नाही. मलाच म्हणायला लागलं तुझ्यात काय आहे का नाही? काय माणूस आहे तू? त्यांना सांगायचं काय मी किती कमवतो, माझ्यात किती धमक आहे पोराला सांभाळायची. प्रत्येक गोष्ट कमाईत नसती. मग कशात संसारात एकाने संसारात गाडा वाढला ना दुसऱ्याने घर सांभाळावं लागतं. मी सांभाळायला तयार आहे. पोरं मी सांभाळायला तयार आहे. होऊन येतं तर खरं एखादं. मला तुमची फालतूची बडबड ऐकायची नाहीये. मला माझं काम आहे. लेकर व्हायला फालतू.
हा. आईच्या गोळ्यांना फालतू. झाला असं बडबड करून तर या. माहिती लय मॅडम पडली तू. त्यासाठीच कमवावं लागतं काहीतरी. आई बाजारला चाललो होतो. बाजारला तुला काय आवडतं आणायचंय? काय नको बेळ आवडत नाही तुला? बोली बेळ आण बाबा, नाही तर नको आणू. पैसा नाही मला, ऐका येते बाहेर. तुला पैसे नाही तर म्हणतो पुरत. कसं काय करतो, काय आणतो काय ठेवतो? हा, तुला धर पैसे आणि ये घेऊन. तुला कुठून आले पैसे? होतं गोळ्याला ठेवलेलं, माझ्या भावाने दिलेलं. कोणी दिलेले का? हा, आता कटिंग म्हाताऱ्या कटिंग माणसाला- वाढली मग ते वाटतं थोडी बारीक करावं. हा हा, मग ये बाबा करून. एवढं दे काय तर करायची पैसे. गरज नाही, राहू दे, ठेवा ते. हे घ्या, काय हे घ्या 200 रुपये, त्यातले 100 रुपये खर्च करायचे आणि 100 रुपये परत आणून द्यायची मला. 100 रुपयाच्या गोळ्याचं पाकिटच येईन त्यांना. मग राहू- त्यांचं काय आहे तेव्हा, खायचं प्यायचं बसायचं. इथं काम धंदा मारा करायला लागतोय. तू एवढं नको ना बोलू. मी काय म्हणलं, फक्त गोळ्या कोणत्या लागतात? हॉस्पिटलच्याच लागतात. ते गोळ्या बिस्किट नाही आणायला चाललो मी, की तिला आवडतंय म्हणून बारकाल्या पोरांना नादी लावायचंय. झालं सुरू इथं पण? मगाशीच दिलेत ना आतमध्ये पैसे. ती काय मला दिले तोय तेव्हा? तुलाच आवडतं भाजीपाला तुम्ही काय आणायचं. खाणार आहे दगड? तीच खाणार आहे, तुला जी करायचंय तीच. मग जरा पोराला सांगा 10-15 हजार रुपयाची नोकरी बघायला. कवर बायकोच्या जीवावर बसून खाणारे लोक काय बोलत असतील बाहेर. MIDC मध्ये होते ना जॉबला, तिथंच ट्राय करायला काय होते परत एकदा. सकाळी तू 9ला जाती, 8:30 पर्यंत मीच सगळे काम करतोय. मग काय उपकार नाही करत आहे? घरात बसून तेवढं तरी करावं ना. तिथून येणार मी, मग दमून, मग माझं घर हे शाळेतले मला पेपर चेक करायचे आहेत. मुख्याध्यापक कुणी व्हायला सांगितलं होतं? बरी होती ना शाळेत, फक्त शिकवायपुरतीच. आता तुम्ही सांगणार का मला? जबाबदाऱ्या तू घ्यायच्या. जबाबदारीची जाणीव तुम्हाला पाहिजे. तुम्ही सांगा आई म्हणून. लिहावाचं सांगा आम्हाला, आम्हाला क्लिअर करायला सांगा आणि तू जा तू कामाला गबस, कशाला नोकरीला. बोलतो? तू असते दिवसभर इथं, मी नसतो. दोघालाच एका म्हणजे आधार आहे. गबस. बोला, तुम्ही पण मलाच बोला. तुमचं लेख तर बोलतोच बोलतो. नाही ग बाय, माझं रे हा, अजिबात नाही. नाही बोलत. बरं येतो मी, तू जा आता. जा आपलं. आई बरं 2 शब्द बोलतो मी फक्त. तपलं कसं करा आहे? करा, माझ्या चुकलंच करा अजून नाही तुम्ही. करीत चुकलं एवढं बाबा सगळं तुझ्या, देऊन नाही करीत. देऊन तुझ्या सगळं हातापाया पडतो मी. बोलू दे मला 2 शब्द. हातापाया पडतो. एवढे आई राहून दे तुझे. तुला कसं इतकं कशी थाय थाय नाचते का रे, डोक्यावर बसती. 2 रुपये कमवायला लागले की माणसं स्वतः हुशार होते. आणि आपलं काय होणार आहे? मला वाटतंय आता मी ना खरं. ही पैशाची जेव्हा बोलते तिला वाटतं मला म्हणजे लई पैसे मिळले. आई तसं नाही. काय तीन तसं नसतं. कसं आहे, ती समजायचं. तिने कमवलेलं माझं असतं, माझं कमवलेलं तिचं असतं. ही जेव्हा समज येईन ना तेव्हा. आता अरे आणि दोघाचा संसार परपंच आहे चांगलं. अजून 4-10 रुपये जेच मिळू आणि विचाराने खाना. ही का करते अशी मांजर बघ्यावानी? जाऊ दे. ते लेकरांचं बोलायला गेलो 4 वर्ष 5 वर्ष होत आले, नाव घेतोय लोक. लोक मला बोलायला लागले. तुला बी वाटतं ना नातू बघावा. मला हवंच काय करावं, ती ऐकतच नाही. जाऊ दे, मी बाजार घेऊन येतो. परत चांगलं नाही भेटायचं. बाजाराचं वेळ झालेली. हा, राहून तुझे तुला राहून दे. घेतलेत ना मी आता. याचे काय बोलन ती 2 शब्द बोलन. खराचले जर नाही उरले तर पैसे सांगा ना, माग झालंय म्हणून. तुझ्या पाऊस पाडेल बाबडे. पाडू दे आता. इतका पाडायचा आणि त्याने काय भूक पडत आहेत काय मला? फक्त आईमुळं बी घरी, आईमुळं. हॅलो हा हॅलो. तात्या, मला तुम्हाला एक सांगायचंय. बोला की जावई बापू, काय झालं? मला अजिबात त्या घरात राहू वाटत नाही. तुमची पोरगी काय झालं पोरं? जरी माझी बायको असली तर माझी क्षणाक्षणाला लायकी निघती. पैशात मोजी ती, फक्त फक्त पैशात मोजी ती. माझी क्षुल्लक गोष्टीसाठी मला पैशात बोलणार कशात पण. संसार वाढायचं म्हणलं एका बाजूने तर नुसतं लेकरं बाळक म्हणलं तरी म्हणते तुमची लायकी आहे का, तुम्हाला हाय तक पैसे. जे माझं आहे ते तिचं आहे, तिचं आहे ते माझं आहे, असं पाहिजे असतं संसारात. चुकीचं घडतंय. मला असं माझ्या जीवाचं लय
काय सांगावं, बरं वाईट करून घ्यावं वाटतं. फक्त आईमुळे मी ग बसतो. माझ्यानंतर असलं काय डोक्यात नका आणू तुम्ही. कस काय डोक्यात नाही आणायचं, काय करायचं बरं मी सांगा बरं तुम्ही. हे बघा, तुम्हाला सांगतो, आमच्या पोरीचं चुकतंय हे मला बी कळतंय बरं का. नुसतं चुकतंय, मी झोप येत नाही रात्र रात्र मला. दिवसभर मी नुसतं विचारत असतो काय करणार काय. बरं तिथं गेलो ना, आईला बीपीचा त्रास आहे, जर अचानक माग बघायला कोण नाही, ती बी जॉबवर, घरी कोण नाही काय, आणि तिला काय झालं कोण आहे बघायला, तिला फोन लावाय येतो का काय करायला येतंय. नाही ती कमवती वगैरे सगळं मान्य आहे बरं मग का. ठीक आहे ना, पण तिच्या म्हणून पगारात तुमचा पैशातच मोजायचं का सगळं. मग तुमचा अपमान नाही केला पाहिजे तिने. एक तर मी डायरेक्ट आहे ना, मग का कुठे बी जगायचंच म्हणलं ना, एखाद्या मंदिरात जातो तिथं बी निव खा लोक ना, असं पंक्ती असत्या तिथं जेवण मी माझं माझं काय नाही, मला नाही नको बायको नको कोणत नको, माझं आईन मी म्हटलं जातो. असलं काही बी डोक्यात नका आणू तुम्ही. काय एखाद्या मंदिरात राहिलं तिथं ते एखाद्या देवाची सेवा केलं तरी खाया प्यायला भेटन फुकटचं. खाण्यापिण्याचीच एवढी लायकी निघत असेल तर आवडीचं तर त्या सोडून हो, तिला तिच्या आवडीचं आणाय गेलं तरी पैसे तिथे मोजून तुलून येत एकदम. एक काम करतो, एक नाही, मी बाजारला आलेलो आहे, बाजारात पिशवी माझ्याकडं, फक्त घरी फक्त आईच्या औषधाला पैसे नाहीत, ती सुद्धा मागितले तर ती सुद्धा म्हणले तुमची आई काय नाही होत, तिला काय मराय नाही लागली. बाजारात आहे का तुम्ही? हा मग मी तिकडेच येतो, आपण गाठ घेऊन बोलू काय करायचं ते. गाड घेऊन नाही इथं वाचलोय मी थोडक्यात, विचारत रस्त्याने चाललो होतो, ट्रकला आडवं गेलो होतो मी, मलाच कळलं नाही ट्रक आलेले. मग एका माणसाने ओढलंय तेव्हा कळलंय मी विचारत आहे म्हणून, तेव्हा मी तुम्हाला फोन केलाय. तुम्हाला काही झालं नाही ना? काय झाल्यावरच येणार आहेत का बघणार आहेत मला. अहो तसं नाही, पण ह्या बघा तुम्ही लेना काय विचार करू, मी येतो तिकडे आता. ठीक आहे ना, पैसे तर लय झाला तिला 70-80 हजार पगार आहे, असं 10,000 सुद्धा लय झाले एखाद्याला खर्चायला. ते काय जगत नाहीत का माणसं, भिकारी जगतोय श्रीमंत जगतोय. देवळात तर देवळात खाईन मी एखाद्या, काय नाही अडचण मला. काय तिथं ताटल्या धुतल्या तिथं त्यांची सेवा केली तर काय भेटणार नाही का मला. अहो तेवढ्यात खायसाठी लग्न केले का तुमचं? हे मला बी कळतंय. तुम्ही नका त्याची काळजी करू. तुम्ही भेटा नाही तर काही करा, पण मी मला सहन नाही झालं ना, मी काहीतरी करीत असतो. काही नका करू, मी येतोय तिकडे तुमच्याकडे आता. मी जाणार नाही, मला जाऊ वाटाणा घरी सुद्धा. सगळं मी स्वयंपाक तिच्या मुख्याध्यापक झाल्यापासून तिला स्वयंपाक सगळं खाण्यापाण्यापासून मी बघतोय सगळं तिला घालायला. मग आता काय सगळं येतं असून सगळं म्हणजे मग मोल करायचं ना. मी तुम्हाला सांगतो सासरे, ही चांगलं नाही कुठं तरी. मी बी काम केलंय, मला बी माहिती मी अजून पण काम करू शकतो. मग मला माझ्या आईची तरी सोय करावं लागेल, असं तरी होईल. मला हातपाय आहेत, मला आता जाणीव झाली पैशाची मोल किती म्हणून. मला बी पैसे मला फक्त यातून सुटलो मी बी पैसे कमवून दाखवीन. आपण नुसता पैसा कमवून संसार होत मला असतोय मला का? व्यसन नाही, काही नाही. मी 1 रुपया तंबाखूला 10 रुपये सुद्धा घालीत नाही. कसले कटिंगला पैसे मागायची वेळ आली माझ्यावर, मी म्हणत नाही मला पैसेच दे, पण ती कमवते ना, मग ती घरातलं करीत नाही का मी. कटिंगला म्हणे बारीक केस करायचे 15-15 दिवसाला काय होतंय. मग एखाद्या माणसात जर 4 कपडे चांगले घातले, एखाद्या माणसात जोडा शोभतो का माझी, जर मी तिच्या बरोबर जाऊन तिची इज्जत जाते एवढी. जोडा असा असतो ना, मी मेलोच मग तिचा जोडा चांगला दिसन का. एखादा फोटोला हार चढवा या माझ्या. भाऊ न तुम्ही असलं काही बी डोक्यात नका घालून घेऊ. डोक्यात एका दिवशी नाही आलं सासरे, मी लय सहन केलंय. मला याच्यापेक्षा सहन व्हायची कॅपॅसिटी संपलेली आहे माझी घरी जायची सुद्धा इच्छा नाही. तुम्ही माझ्या एकदा हाल बघा, एकदा येऊन माझ्या डोळ्याला खड्डे पडलेत मोठमोठाले. एवढं हाल केलं तुमचं? म्हणजे ते हानमार नाही केली माझे डोळ्यात, झोप येत नाही मला विचारांनी. अहो, आता एवढा विचार करायचा हानले होत सांगावं का तुम्हाला. नाही पण एवढा काय विचार करताय अहो तुम्ही, आम्ही आहे ना. हा तुम्ही आहे तुम्ही बघा, नुसतं हायत म्हणू नका. मेले उभे हार घालाय माणसं असते, तवा बी 4 माणसं उचलाय असते. अहो मारायच्या गोष्टी कशाला करता? आता कुठं संसाराला लागलाय मग तुम्ही? ही सुखाचा संसार करता का मारायचं? मग ही 4-5 वर्ष चालले तुम्हाला, तुमच्या पुरील कधी विचारलं का लेकर का वायनात, तुमचा संसार कसा चाललाय. तुमच्या जावयाचे केस वाढलेले असते, दाढी वाढलेली असते, कपडे चांगले नाहीत, असं का म्हणत नाहीत तुम्ही. मग काय जाणवत नाही का तुम्हाला ते. अहो मला वाटलं फॅशन म्हणून हा वाढवलंय फॅशन तुम्ही वाढले, केस. घंट्याचे फॅशन. आणि आता पोरांचं काय, तुमचा विचार, आम्ही कसं बोलणार त्याला?
विचार तुम्ही एकदा येऊन बघा, पटलं तर तुमच्या मुलीतले बदल दिसते, मग तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी तुम्हाला, तुम्ही भेटा नाही तर मग मी आपला तास 2 तासांनी तुम्हाला ऐकाय भेटेन काहीतरी. पण मला खरंच वाटेना माझी पोरगी असं वागू शकते. येऊन बघा, तुम्हाला ऐकाय काय नवीन कळत नाही का? पैसे कमवायला लागले माणूस काय होतं. तुम्ही पैसे कमवले तुमच्या घरच्या पोरांना, आईला, बायकोला, सगळ्यांना असतात ना. हा पण म्हणून काय मी काय त्यांना असं हिनवानी वागणूक द्यायची का? हा, ही की बघा, तुम्ही ठरवा आणि मला भेटा. अहो अक्षरशः केस कापाय तुम्हाला पैसे नाही. हिच्यासाठी घर बांधलं, हिच्यासाठी नोकरीसाठी रात्रंदिवस काम केलं मी. नोकरी काय मनाला नाही लागली, तिला संस्थेवर भराय मी पैसे दिलेत. आणि उद्या ह्याची जाणीव नको ठेवायला. तुम्ही ठरवा ना. ते 10-5 लाख रुपये आणले, ती कुठून आणली मी? काहीतरी केलं असेल ना, तिच्याकडे काही आले काय तवा? आता एवढं गाडीशिवाय घर उभी राहतात का? मग ठीक आहे, मला बघा तुम्ही आता याच्यापेक्षा जास्त एक शब्द फुटाना माझ्या तोंडातून. नाही तुम्ही काही जीव बिव द्यायचा विचार डोक्यात नका आणू. तुम्ही असताना तिथं मी येतो आता. नाही, आपण या आलेलोय ना, हिला आज धडा शिकू काहीतरी. बाजारात आहे मी. बाजारात मी येतो, आपण आल्यावर चांगला धडा शिकू हिला. ठेवू का? हा हा. सावकाश सावकाश, हे सावकाश चल ना. हे तर येड्यावानीच वास वाटते नुसते. आई, बसा बसा इथं, बाजार राहिला. बसा इथं. गौरी, ए गौरी, बसा. तुम्ही अगं मोर हे की. आता काय माझ्या डोक्याला ताप वाढवून ठेवला बरं? पैसे कमवायची अक्कल नाही आणि आता काय करून आले? काय करून आले म्हणजे ट्रकनी उडवलं होतं त्यांना. तुम्ही कुठे भेटले ह्यांना? वडलं एक म्हणून डांबरी सगळे खडकन लागले. त्यांना बघ तू काय लागलंय काय नाही, थोबड घेऊन काय बघायचंय त्यांना? काय बघायचं म्हणजे तो नवरा आहे, त्याला गाडीने धडकीलाय काहीतरी, बघ कुठं लागलंय, बसा काय राव तुम्ही सासरी, मला लई सर सर्व इकडे. हा, कुत्र्यावानी खेकसत बसली इकडे इकडे. इथं ये पुढं. माझं असं डोकं लागलंय. माणूस रडतो पाहुणीला काय वाटायला पाहिजे. आणि पिशवी अगं तुला नाही देत काही कामाचं नाही. एक काम सांगितलं तर तेवढं पण झालं नाही का तुमच्या ह्यानी? नाही, मी ना ट्रक खाली जायलाच पाहिजे होतं. तुझं ऐकण्यापेक्षा कायमचं सुटका झाली असती माझी. आता तू ऐकलं तुम्ही? हा, एका माणसाने वडलं म्हणून बरं झालं, नाही तर मी गेलो होतो. अरे तसं नाही करावं बाबड्या, साईडने कुठं 4 पैसे कमवायची तर अक्कल नाही. जेवढं सांगितलं होतं भाजी आणायला ती सुद्धा अक्कल नाही. तिथं धडपडून आले जाऊन. तुम्ही हिच्याकडे पहा बरं, हिची लय चरचर चालू झाली. तुला थोडीफार अक्कल शिकवली का नाही आई बापानी? हा, का आमचं काय चुकलंय? आता ह्यांच्यामुळे मला ऐकायला आले का तुम्ही? ऐकवायला आले म्हणजे? अगं तुला साधी गोष्ट कळती का? नवऱ्याला तुझ्या गाडीने उडवलंय, त्याला काय झालंय काय नाही ते विचारायचं का? तुझा पैशाचाच हिशोब सांगत बसली. दिसतोय ना जिवंत आहे ना. जिवंत आहे ना म्हणजे मेल्यावर विचारणार का त्याला? हिला पैशाचं लयच गमन आलेलं दिसतोय याच्यावरून. नाही, एक काम कर ना, नवरा बिवरा सगळी दे सोडून. तुला सासू नको, नवरा नको, आम्ही नको. एकटी राहून द्या त्याला, एकटी. हा, एकटीच राहा, तुझा पैसा घे बोकांडी. अगं नुसता पैसा पैसा करण्यात काय अर्थ आहे ग? आम्ही गरिबीत संसार केला, बघायला पैसा नव्हता, पण एकमेकांबद्दल जिव्हाळा होता, आपुलकी होती, प्रेम होतं. ह्या काय संसाराला चव आहे ग तुमच्या? नवऱ्याला का असं वागणूक देते तू? कमवत नाही म्हणून? अगं एकेकाळ त्याने बी नोकरी केली आहे, तुझ्या शिक्षणाला नोकरी लावाय खर्च केलाय, हे घर बांधायला खर्च केलाय. चुकलं एवढं माझं. सगळं काय आम्ही दिलं का? कुठं लागलं तुम्हाला? कुठं माकड आडायला लागले. लय दुखतंय, बसताच आहे ना मला. नाही नाही, जाऊ आपण डॉक्टरकडे जाऊ. हे बघ गौरी, आम्हाला मान्य आहे तुझं शिक्षण चांगलं झाले, तू कमवतीये, स्वतःच्या पायावर उभी राहिली. अगं पण प्रत्येक गोष्ट पैशात नको तुला अशी तू. आणि जरी तू 1 लाख रुपये महिना घेते तर कोणाच्या जीवावर घेते? नवऱ्यानेच केलं ना सगळं. सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, विसरले होते मी. अगं आज सगळं कमावलं तू आणि तुझा नवराच नसला, काय तुझ्या संसाराला आणि जीवनाला अर्थ आहे ग? चुकलं हो माझं. नाही, खोटं असेल ना तर एक काम कर, आजपासून आहे ना ह्याला घेऊन जातो आम्ही, कळन तुला. मग महिनाभर आमच्याकडे राहू दे. नाही, मी महिना नाही, कायमचं तुमच्याकडे तुमचे सगळे कामं करतो. मला अशी बी सवय झाली, पण मला असलं उचणं बोलणं नकोय मला. पण आमचे संस्कार असे नाही जावई. आता हे कसं आहे, 4 पोरी हिंडून फिरून हे डोक्यात भूत घेतले, नाही तर आमचे संस्कार मी असे असं तिला कधी मायापासून वेगळं नाही. माझी फॅमिली याच्या सोडून माझं काय, आई बायको सोडून. चुकलं माझं. बघ बघ त्यांचा विचार बघ.
अरे किती झालं तरी तुला घराचा हिस्सा मानतात ते, आणि तू अरे नवरा निर्व्यसनी आहे तुझा. एखादा व्यसनी दारुडा असता ना मग कळलं असतं तुला, दोनदा हाता खालून काढल्यावर. पण तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्ही काय बघणार, नवरा कमवतोय किती, नवऱ्याची प्रॉपर्टी किती. काय रे असं करता तुम्ही? सॉरी. खरंच खरंच मला मानसिक त्रास तर झालायच, पण मला ह्या सगळ्यातून असं मोकळं लांब जावं वाटतं कुठेतरी निघून. अगं आज तू त्या पैशाच्या मागं पडते, आज नवरा आहे तर सगळं जग तुला चांगलं म्हणेल, आणि जर त्योच नसला तर तुझ्या पैशाला कोण चाटणार आहे येऊन? हा, जरा लाज वाटू दे ना तुला. अहो ये ना. तिला सोबत राहण्याचा मी कमीपणा वाटतोय ना, मीच नसलेलं काय वाईट आहे मग? असं बोलू नका. तुम्ही म्हणून मी आहे. माझं चुकलं, मला माफ. मग मला का तशी वागणूक देते तू? एवढा हाडतोड करायसारखा आहे का माझा स्वभाव? ते मैत्रिणींच्या नादाने झालं असं नाही सगळं. सगळ्या मैत्रिणी काय विद्यार्थ्यांना शिकवती? मग आता असतात ना उठणाऱ्या बसणाऱ्या सारख्या वारख्या. येईन बाई, मित्रीच्या नावाने ही खवायचं सोडून बरं दुसरं खात नाही, हीच बरं जातं नारड्यात. आता काय आहे, संगत गुण. बघा मामा, माझं काय चुकलं असलं तर काय, पण मला आहे ना म्हणजे ही सहन व्हाय ना बरं का. ती काय असेल ती सांगन ती पूर्व दिशा, मी याच्यात एक शब्द बोलणार नाही. तूच सांग आता काय मी काय करायचं ती. तो आज संसार आहे बाई, चांगला संसार आहे. असं माणूस भेटायला पण भाग्य लागत तर निर्व्यसनी आहे. तुला चांगलं बापाने चांगलं तू नवरा पाहून सांगशील ती दिलेला आहे. पूर्व दिशा, माझं काहीच नाही. सगळं बघितलं का आपल्या पुरीला कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे, पण त्यांना होती इच्छा तू शिकवायची, नोकरी लावायची. थांबा मामी, थांब आता तुम्ही जरा, तू तिला बोलू दे. बोला हा, तुम्ही. बोल. तू सांगन ती. झालं, मी आजपर्यंत तुमच्याशी आईशी वाईट वागले. मला माफ करा. मला गर्व झालता पैशाचा, पण मला आता समजतंय. अरे गर्व दाखव, पण कुणावर दाखवायचा? घरच्यांवर? मला अभिमान आहे ना सगळं तुला. पैसे नसतं, माणूस पण महत्वाचं आहे. ही तुला आता कळलंय. मी अभिमानी उलटी माझं माणूस कमवतय, 4 माणसात नाव निघतंय. हा, जे अभिमान वाटत येतो या नवऱ्याला, आणि तू बघ असं वागती का? जाऊ द्या जावई बापू, तिला बी आहे ना तिची चूक कळली आता. बोलले नाही पप्पा मी त्यांना सॉरी. हा, इथून पुढे नाही वागणार ती अशी आता. हा चालेल. आणि बोलली म्हणजे उपकार नाही केलं, चुकलंयस तुझं. मला पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा. बरं जाऊ द्या, चला पाहुणे आज चला बरं तुम्ही हा पहिले. चला. नाही त्यांना दवाखान्यात घेऊन जा आणि काय आधी कुठं लागले दाखवू दे त्यांना. ये